आज आपण आलो आहोत विलेपार्ले ईस्टला श्री राम मंदिर बघायला। हे राम मंदिर 74 वर्षांपेक्षा जुने मंदिर आहे आणि या मंदिराला मद्रासी राम मंदिर ही म्हणतात। या मंदिरात प्रभू श्री राम, हनुमानजी, महादेव आणि श्री नागदेवाचे ही मंदिर आहे। इथे विलेपार्ले ईस्ट वरून रिक्षाने किंवा बसनेही येऊ शकतात। इथे येण्यासाठी स्टेशन वरून फक्त 10 मिनिटे लागतात। हे मंदिर महिला संघ शाळेच्या अपोजिट आहे। चला तर आपण मंदिरामध्ये जाऊया। मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर समोरच प्रभू श्री रामाचे मंदिर आहे। हे मंदिर सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत उघडे असते आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत उघडे असते। प्रभू श्री रामाच्या मंदिराच्या समोर एक मोठा दीपस्तंभ आहे। तर रामनवमीला व हनुमान जयंतीच्या दिवशी दीपस्तंभावर दिव्याची आरास करतात। प्रभू श्री राम मंदिराच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे। हा बघा, इथे किती मोठा परिसर आहे। इथे बरेच भक्त ध्यानासाठीही येतात। याच परिसरात गाईचा गोठा आहे। इथे तुम्ही वासरू व गाईंना लाडू आणि गवत खाऊ घालू शकतात। प्रभू श्री रामाच्या मंदिराच्या समोर हनुमानाचे मंदिर आहे। इथून आता आपण चाललोय हनुमानाच्या मंदिराकडे। आणि तुम्ही पाहू शकतात इथे हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र हे लिहिले आहे। इथे बरेच भक्त स्तोत्र पठण करतात। हा जो तुम्ही हनुमानाचा फोटो पाहत आहात त्याची ही विशेषता आहे की हनुमानाचा पूर्ण फोटो श्री राम या अक्षराने पेंटिंग केला गेला आहे। या मोठ्या परिसरात रामनवमी व महाप्रसादाचे आयोजन केले जाते। इथे रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात। हे आहे हनुमानाचे मंदिर। इथे पुरातन काळाची छान, प्रसिद्ध आणि इच्छा पूर्ण करणारी काळ्या स्टोनची हनुमानाची प्रसन्न मूर्ती आहे। याचे आता आपण दर्शन घेऊया। हनुमानाच्या मंदिराच्या मागे श्री नागदेवताचे छोटे मंदिर आहे। इथे हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि पार्ले गावात संध्याकाळी हनुमानाची पालखीही निघते। मंदिराचे जुने बांधकाम असल्या कारणाने इथे हवेत गारवा जाणवतो आणि मन प्रसन्नही होते। इथे मंदिरामध्ये खूप शांतता असते, त्यामुळे इथे बरेच जण ध्यानासाठीही येतात। तुम्ही या मंदिरात आधी आला नसाल तर इथे एकदा तरी या निसर्गरम्य मंदिरात अवश्य भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।